नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईनमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लॉजिकल रिझनिंग हा जो महत्त्वाचा आणि सगळ्यात जास्त वेटेजवाला युनिट आहे, त्यावरती पी-वाय-क्यूज डिस्कस करणार आहोत. हे पी-वाय-क्यूज इतके महत्त्वाचे आहेत, की तुम्हाला येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये फुकटचे मार्क्स मिळवून देणार आहे. कारण परीक्षेमध्ये सतत कुठले प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्या प्रश्नावरती आपण जोर देणार आहोत. यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशा प्रश्नांची जर प्रॅक्टिस तुम्ही कराल तर हे प्रश्न एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला खूप मोठा फायदा मिळवून देणार आहेत, मार्क्स वाढवून देणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे येत्या 10 तारखेपासून आपली नवीन बॅच जी आहे ते सुरू होत आहे. जर तुम्ही सिरियसली महाराष्ट्र MBA CET 2026 साठी प्रिपरेशन करत असाल तर आजच तयारीला लागा. या बॅचमध्ये आपलं MBA CET 2026 च्या एक्झामिनेशनसाठी पूर्ण तयारी होणार आहे. यामध्ये आपले लाईव्ह सेशन्स असणार आहेत, जो आपला पूर्ण सिलेबस मराठी प्लस इंग्लिश या लँग्वेजमध्ये पूर्ण केला जाईल. म्हणजेच एक्झामिनेशन आपली इंग्लिशमध्ये असते, त्यासाठी प्रिपरेशन आपण मराठीमधून करणार आहोत. रेकॉर्डेड सेशन्स तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत. जर तुम्ही लाईव्ह सेशन काही कारणास्तव मिस केला, तर त्याचंच रेकॉर्डेड सेशन तुम्हाला मिळणार आहे. सो तुमचा कुठलाही पार्ट मिस होणार नाही. टॉपिक वाईज MCQ सुद्धा तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहेत. फुल सिलेबस नोट्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुल सिलेबस मॉक टेस्ट. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून तुमचा सिलेबस कव्हर करा, तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करा आणि त्यासोबत MCQ सीरीजचे PDF देखील तुम्हाला मिळणार आहे. ओके. तर या नंबरवरती WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करून तुम्ही हा कोर्स जो आहे किंवा ही नवीन बॅच जी आहे ती जॉइन करू शकता. लक्षात ठेवा, येत्या 10 तारखेपासून बॅच सुरू होत आहे. किंवा या व्यतिरिक्त तुम्ही ग्लोबल ऑनलाईनचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा कोर्स जॉईन करता येईल. बघा, प्ले स्टोअर वरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ऍप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्ड मध्ये बघा, एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला सर्च करायचंय MBA CET. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉईन द कोर्स. जॉइन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉइन केलात, मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत, ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ॲपमध्ये तुम्हाला दिसून येतील. पहिला प्रश्न तुमच्या एक्झामिनेशन मध्ये विचारलेला, वन मॉर्निंग उदय अँड विशाल वे टॉकिंग टू इच अदर फेस टू फेस ॲट अ क्रॉसिंग. विशाल आणि उदय एकमेकाशी बोलत आहेत, फेस टू फेस बोलत आहेत. ठीक आहे. प्रश्न काय आहे, इफ विशाल्स शॅडो वॉज एक्झॅक्टली टू द लेफ्ट ऑफ उदय, विच डिरेक्शन वॉज उदय फेसिंग. उदय कोणत्या डिरेक्शनला तोंड करून थांबलेला आहे जर विशालची सावली त्याच्या डाव्या साईडला असेल तर. आता सोपं आहे बघा, एक तर लक्षात घ्या, सावली ज्या साईडला आहे त्याच्या अपोजिट साईडला सूर्य असायला पाहिजे. ठीक आहे. आता विशालची शॅडो जर लेफ्ट साईडला आहे, आता समजा हे डिरेक्शन आपण काढलेलं आहे, ईस्ट वेस्ट नॉर्थ आणि साऊथ. ठीक आहे. हा उदय आहे, हा विशाल आहे. करेक्ट. विशाल आणि उदय. आता विशालची शॅडो लेफ्टला आहे, उदयच्या लेफ्ट साईडला आहे. करेक्ट. या ठिकाणी सावली आहे. मग या ठिकाणी सूर्य पाहिजे. करेक्ट. मग ईस्टला सूर्य आहे समजा आणि सावली त्याच्या अपोजिट आहे, वेस्ट साईडला आहे. मग उदयचा फेस कुठे असायला पाहिजे? नॉर्थ साईडला असलं पाहिजे. करेक्ट. उदयचा फेस नॉर्थ साईडला असलं पाहिजे. मग ऑप्शन आहे का बघा, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ, नन ऑफ दिस. नॉर्थ इथे ऑप्शन आहे, त्यामुळे ऑप्शन सी इथे एक्झॅक्टली करेक्ट ऑप्शन आपला येणार आहे. समजलं? सोपा प्रश्न होता हा, तुमच्याच एक्झामिनेशन मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे डिरेक्शन वरती. बघा पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा, अ मॅन वॉक्स 5 किलोमीटर टुवर्ड्स साऊथ अँड देन टर्न्स टू द राईट. आफ्टर वॉकिंग 3 किलोमीटर he turns to the left and walks 5 kilometer. Now in which direction is he from the starting place? ठीक आहे. सगळ्यात आधी तर तुम्हाला काय करायचंय, डिरेक्शन्स काढून घ्यायचेत, याच्याशिवाय आपल्याला व्यवस्थितपणे समजणार नाहीये. ठीक आहे. आता तुम्ही अज्युम करा की तो जो व्यक्ती आहे तो सेंटर पॉइंटला थांबलेला आहे, त्याचा फेस आहे नॉर्थ साईडला. ठीक आहे. आता तो राईटला वळतोय म्हणजे तो कुठे वळतोय, तो ईस्टला वळतोय. लेफ्टला वळतोय म्हणजे तो वेस्टला वळतोय, है ना. मागे बघतोय म्हणजे तो साऊथला जातोय. या ठिकाणी सांगितलंय की तो 5 किलोमीटर साऊथला वळत आहे.
आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही नॉर्थ म्हणजे हा प्लस असतो, ईस्ट म्हणजे प्लस असतो, वेस्ट म्हणजे मायनस असतो आणि साऊथ सुद्धा हा मायनस असतो. मग नॉर्थ ईस्ट जरी झाला तर तो कसा असणार आहे, प्लस आणि प्लस असणार आहे. ठीक आहे, नॉर्थ ईस्ट. नॉर्थ वेस्ट जो आहे एक मायनस आहे एक प्लस आहे, म्हणजे वेस्ट मायनस आहे नॉर्थ प्लस आहे. मग याला आपण काय करणार, मायनस आणि प्लस. कुठला, नॉर्थ वेस्ट. वेस्ट आणि साऊथ म्हणजे साऊथ वेस्ट जो आहे तो सुद्धा मायनस आणि मायनसच असणार आहे, साऊथ वेस्ट. आणि साऊथ ईस्ट जो आहे तो कसा असणार आहे, तो सुद्धा मायनस आणि प्लस असणार आहे. ठीक आहे, साऊथ ईस्ट. हे लक्षात ठेवा. आता यानुसार जर बघितलं तर 5 किलोमीटर तो साऊथला जात आहे ना, 5 किलोमीटर तो साऊथला जातो. मग आपण काय करूया, पहिला पॉईंट तो आहे त्याचा स्टार्टिंग पॉईंट तो आहे 0 आपण कन्सिडर करूया. ठीक आहे, स्टार्टिंग पॉईंट 0 त्यानंतर तो जातो 5 किलोमीटर साऊथ. राईट, मग याचाच अर्थ काय आहे, तो कुठे चाललाय, मायनस. राईट, तो चाललाय मायनस. आता या ठिकाणी 0 आणि इथे -5 करूया आपण. ठीक आहे, पुढे काय झालं बघा, आफ्टर 3 किलोमीटर सॉरी ही टर्न्स टू द राईट. 5 किलोमीटर साऊथला आल्यानंतर तो राईट टर्न घेतोय. आता साऊथला आल्यानंतर त्याचा फेस कुठे आहे, साऊथला आहे. त्याचा राईट टर्न म्हणजे कुठे जाणार आहे, तो जाणार आहे वेस्टला. करेक्ट, तो कुठे जाणार आहे, वेस्टला जाणार आहे. मग राईट टर्न घेतला म्हणजे त्याचा फेस आता वेस्टला आहे आणि त्यानंतर तो 3 किलोमीटर पुढे चालला आहे. मग 3 किलोमीटर तो कुठे चाललाय, वेस्टला चाललाय. मग इथे काय करूया आपण, -3 है ना, वेस्ट मायनस मध्ये आहे ना, -3 आणि इथे -5. आलं लक्षात. पुढे काय झालं, ही टर्न्स टू द लेफ्ट अँड वॉक 5 किलोमीटर. आता वेस्टला फेस आहे, लेफ्ट टर्न म्हणजे कुठे झालं, परत साऊथला गेलेला आहे है ना, परत साऊथला गेलेला आहे. मग -5 मध्ये आपल्याला आणखीन 5 काय करायला लागतील, ऍड करावे लागतील. आता 5 किलोमीटर परत तो साऊथला गेलेला आहे. याचा अर्थ काय, -3 आणि -10. आलं लक्षात, -3 आणि -10. आता यामध्ये कधीही लक्षात ठेवा, जेव्हा एक कोऑर्डिनेटर जो आहे, म्हणजे समजा इथे 0 आणि इथं -5 आहे, त्यानंतर इथं -3 आणि -5 आले. मग शेवटपर्यंत जर एका ठिकाणी जरी 0 असला तर आपल्याला प्युअरली वेस्ट, नॉर्थ, साऊथ किंवा ईस्ट असं डायरेक्शन उत्तर मिळतं. बट ज्या वेळेस आपल्याला काही अंक मिळतात, कोऑर्डिनेटरमध्ये अंक मिळतात, तेव्हा ते एकतरी नॉर्थ ईस्ट, साऊथ वेस्ट किंवा नॉर्थ वेस्ट असं उत्तर येणार आहे. ठीक आहे, आता तो जर डिरेक्शन नुसार जर बघायला गेलं है ना, एकतर तो आलाय साऊथला 5 किलोमीटर, त्यानंतर तो 3 किलोमीटर वेस्टला गेलाय आणि परत 5 किलोमीटर इथे आलाय. बरोबर, आता या ठिकाणावरून जर बघाल तुम्ही तर त्याचे डिरेक्शन कुठे आहे, इथे आहे है ना. मग या ठिकाणावरून इथे डिरेक्शन म्हटलं तर कुठलं येणार आहे, साऊथ वेस्ट येणार आहे. बरोबर आहे ना, साऊथ वेस्ट असणार आहे ना, या डिरेक्शन मध्ये कुठलं डिरेक्शन आहे, साऊथ वेस्ट असणार आहे. मग जेव्हा असं डायरेक्टली काढलं तर असं काढू शकता किंवा असं काढलं तरी असं काढू शकता है ना, -3 आणि -10. याचा अर्थ काय आहे, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. कुठला, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस असा त्याचा अर्थ असतो. मग त्यानुसार जर आपण बघायला गेलं, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, त्यानुसार आपला कुठला येणार आहे, साऊथ वेस्ट येणार आहे. आता एक्स आणि वाय कसं समजायचं, हा जो डिरेक्शन आहे आडवा, ईस्ट आणि वेस्ट, हा पूर्णपणे एक्स असतो आणि हा जो असतो तो असतो वाय. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, यानुसार -3, ठीक आहे, -3 एक्स आणि -10 वाय, एक्स आणि वाय. मग इथे एक्स हा आणि हा वाय. ठीक आहे, एक्स आणि वाय. मग कुठलं डायरेक्शन येणार आहे, डायरेक्टली साऊथ वेस्ट डायरेक्शन येणार आहे. समजलं. सो आय नो तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं, त्यामुळे हा डायग्राम मी इथे घेतलेला आहे. नॉर्थ, ईस्ट, साऊथ आणि वेस्ट प्रत्येक ठिकाणी त्यांचं ऍक्सिस सुद्धा मी इथे दिलेलं आहे. नॉर्थ आणि साऊथ असेल तर त्यांना वाय आणि वाय ऍक्सिस लागतो. वेस्ट आणि ईस्ट असेल तर दोघालाही एक्स आणि एक्स ऍक्सिस लागतो. ठीक आहे, आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, वेस्ट असेल तर मायनस, ठीक आहे, साऊथ असेल तरीही मायनस, ईस्ट असेल तर प्लस आणि नॉर्थ असेल तरी प्लस. ठीक आहे, मग आता नॉर्थ आणि ईस्ट असेल तर ते कुठला झाला, नॉर्थ ईस्ट झाला. राईट,
मग या ठिकाणी एकतर एक्स आणि वाय असं आपण लिहितो, बरोबर. मग याचमुळे काय होतं, एक्स आणि वाय, एक्स ॲक्सिस कुठला आहे आपला, एक्स ॲक्सिस आहे ईस्ट, मग इथे प्लस, आणि वाय ॲक्सिस काय आहे तुमचा नॉर्थ आहे, मग नॉर्थ ईस्टमध्ये प्लस आणि प्लस असं येणार. आलं लक्षात. त्याचप्रमाणे ईस्ट आणि साऊथ असेल तर साऊथ ईस्ट असणार आहे, है ना. आपण एक्स आणि वाय असं लिहितो, मग काय येणार, एक्स आणि मायनस, म्हणजे प्लस आणि मायनस असं येणार आहे. साऊथ वेस्ट असेल तर काय येईल, या ठिकाणी दोन्हीही मायनस आणि मायनस येणार आहे. नॉर्थ ईस्ट असेल तर, सॉरी नॉर्थ वेस्ट असेल तर इथे काय येणार आहे, मायनस आणि प्लस येणार आहे. ठीक आहे, असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण काय करतो, एक्स आणि वाय या पद्धतीने लिहितो. मग आपल्याला स्टार्टिंग पॉईंट होता आपला 0 0 असणार आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्वेश्चनमध्ये स्टार्टिंग पॉईंट 0 0 असतो. त्यानंतर तो साऊथला गेला होता. साऊथ काय आहे, मायनसमध्ये आहे, वाय ॲक्सिस आहे. वाय ॲक्सिस कुठे असतो, सेकंड पॉईंटला असतो, त्यामुळे 0 आणि -5. ठीक आहे. त्यानंतर तो 3 किलोमीटर कुठे गेलेला आहे, वेस्टला गेलेला आहे. मग वेस्ट कुठला आहे, एक्स ॲक्सिस आहे, है ना. एक्सच्या ठिकाणी 3 लिहिलं, वायच्या ठिकाणी 5 लिहिलं. परत तो साऊथला गेलेला आहे, म्हणजे मायनसमध्ये गेलेला आहे आणि वाय ॲक्सिसला गेलेला आहे. मग वाय ॲक्सिसमध्ये आपल्याला 5 एक्स्ट्रा ॲड करायला लागतील या ठिकाणी, है ना. मग -3 -10 5 ॲड केले आपण. ठीक आहे. मग 10 किलोमीटर साऊथ, 3 किलोमीटर वेस्ट. हा जो सेंटर पॉइंट आहे तो कुठला आहे, साऊथ वेस्ट. आलं लक्षात. त्यामुळे आपलं राईट आन्सर जो होता तो आला होता साऊथ वेस्ट. समजलं.
पुढचा प्रश्न बघा. द पोस्ट ऑफिस इज द ईस्ट ऑफ द स्कूल while my house is the south of the school. The market is to the north of the post office. If the distance of the market from the post office is equal to the distance of my house from the school, in which direction is the market with respect to my school? बघा, तसं वाचायला तर सोपं वाटत नाहीये, अवघड वाटत आहे, बट ऍक्च्युअल मध्ये खूप सोपं क्वेश्चन आहे हा. सो डायरेक्शन वाईज जर बघितलं तर आपण एक काम करूया. ठीक आहे, डायरेक्शन वाईज बघूया आपण. द पोस्ट ऑफिस इज द ईस्ट ऑफ द स्कूल. आपण स्कूल जो आहे, एस म्हणजे स्कूल, स्कूलच्या ईस्टला काय आहे? पोस्ट ऑफिस. राईट, पोस्ट ऑफिस आहे. पुढे बघा, पोस्ट ऑफिस इज टू द ईस्ट ऑफ द स्कूल वाईल माय हाऊस इज द साऊथ ऑफ द स्कूल. आता स्कूलच्या साऊथ साईडला हाऊस आहे, घर आहे. ठीक आहे, हे झालं. पुढे द मार्केट इज टू द नॉर्थ ऑफ द पोस्ट ऑफिस. आता पोस्ट ऑफिस इथे आहे, पोस्ट ऑफिसच्या नॉर्थ साईडला मार्केट आहे. ठीक आहे, असं डायरेक्शन वाईज बघतो आहे आपण. बघूया, मार्केट आहे. ठीक आहे, द डिस्टन्स ऑफ द मार्केट फ्रॉम द पोस्ट ऑफिस इज इक्वल टू द डिस्टन्स ऑफ माय हाऊस. म्हणजे जितका हा डिस्टन्स आहे तितकाच स्कूल आणि हाऊसचा सुद्धा असायला पाहिजे, सिमिलर. ठीक आहे, म्हणजे समजा हे 4 किलोमीटर असेल तर हे सुद्धा 4 किलोमीटरच असायला पाहिजे. राईट. पुढे, इन विच डिरेक्शन द मार्केट विथ द रिस्पेक्ट टू माय स्कूल. हा सोपा आहे, है ना. स्कूल पासून मार्केट हे विचारले आपल्याला. आता हे नॉर्थ आहे, इथे तर आपण डायरेक्शन बघितलेले आहेत, आपले डायरेक्शन आहेत, है ना. मग ही साइड कुठली डायरेक्शन असणार आहे? ही साइड असणार आहे तुमची नॉर्थ ईस्ट. ऑप्शन आहे का नॉर्थ ईस्ट? आहे. ऑप्शन बी नॉर्थ ईस्ट एक्झॅक्टली करेक्ट आन्सर येणार आहे. सोप्या भाषेत हे आपल्याला उत्तर अशा पद्धतीने करता येऊ शकतं. नंबर सिरीज वरती असणार आहे. बघा, एक लक्षात ठेवा, जेव्हा क्वेश्चन मार्क तुमच्या क्वेश्चन मध्ये असतो किंवा तुमच्या प्रश्नामध्ये असतो तर त्याचा अर्थ असतो की आपल्याला मिसिंग नंबर शोधायचा आहे. बट जेव्हा क्वेश्चन नंबर नसतो तेव्हा आपल्याला दोषी नंबर काय म्हणजे याच्यामध्ये चुकीचा नंबर कुठला आहे तो शोधायचा असतो. ठीक आहे, पुढे काही प्रश्न आहेत अशाच प्रकारचे, मी तुम्हाला सांगेन. या प्रश्नामध्ये आपल्याला मिसिंग नंबर शोधायचे. बघा, 13 दिलंय, 32, 24, 43, 35, क्वेश्चन मार्क, 46, 65, 57 आणि 76. बरोबर आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर इथे 13 नंतर 32 आलेलं आहे, म्हणजे यामध्ये थोडंसं प्लस झालेलं आहे. आणि इथून जेव्हा 24 वरती गेलाय याच्यात मायनस झालेलं आहे. परत इथे या ठिकाणी प्लस झालाय, इथे मायनस झालाय, है ना. मग इथे त्या पॅटर्न नुसार काय यायला पाहिजे? इथे प्लस यायला पाहिजे, इथे मायनस, परत प्लस, परत मायनस, परत प्लस. राईट. मग आता 13 ते 32 मध्ये किती ऍड झालेले आहेत? तर 13 ते 32 मध्ये तुम्ही मोजाल तर यामध्ये 19 ऍड झालेले आहेत. 13 आणि 19 किती होतात? 13 प्लस 19 होतात 32. करेक्ट. त्यानंतर 13 आणि 24 मध्ये डिफरन्स किती आलेला आहे? तर 32 आणि 24 मध्ये किती डिफरन्स आलाय? तर 32 मधून जर तुम्ही 8 काढले तर होतात 24. त्यानंतर बघा, 24 मध्ये किती ऍड केलेत तेव्हा 43 येतात. 24 मध्ये ऍड केलेले आहेत किती? 19. बरोबर आहे का? 19 ऍड केलेत तेव्हा काय आलेलं आहे? तुम्हाला आन्सर आलेलं आहे तुमचं 43, है ना. आता याच पॅटर्न नुसार तुम्ही काय करा, पुढे 43 मधून जर तुम्ही 8 काढले तर किती होतात? होतात 35. मग +19 - 8 +19 - 8 अशा प्रकारचा पॅटर्न इथे दिसून येत आहे. मग या पॅटर्न नुसार आता आपल्याला काय करावं लागेल? +19 करावं लागेल. मग 35 मध्ये आपल्याला +19 जर आपण केलं तर किती आन्सर येतो? तर आन्सर येतो 54. 54 आहे का ऑप्शन मध्ये? आहे ऑप्शन मध्ये, ऑप्शन बी आहे. त्यामुळे ऑप्शन बी आपला करेक्ट येतो आहे. आणि हे लक्षात ठेवा, हे प्रश्न हे तुमच्या एक्झाम मध्ये विचारलेला प्रश्न आहे. अशा प्रकारचेच प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये सुद्धा विचारले जातात आणि हे प्रश्न पूर्णतः स्लॉट 1, 2, 3, 4 मधले असणार आहे. त्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही समजण्यासाठी. ठीक आहे, तर 54 इथे आन्सर आलेला आहे. त्याच्या पुढे जर तुम्ही बघाल 54 है ना, 54 मधून जर आपण -8 केले तर किती आन्सर येतं? आपलं आन्सर येतं 46. बरोबर आहे. तर त्या पॅटर्न नुसार आपला आन्सर जो आहे तो बी येणार आहे. पुढचा प्रश्न बघा, 1, 3, 10, 21, 64, 129, 356, 777 दिले. बरोबर आहे. याच्यामध्ये क्वेश्चन मार्क आहे का? नाही. मग क्वेश्चन मार्क नाही म्हणजे याचा अर्थ काय? ते आपल्याला दोषी आकडा शोधायचा आहे, है ना. दोषी आकडा म्हणजे जो आकडा या पॅटर्न नुसार चालत असताना पॅटर्न मध्ये तो बसत नाहीये
असा आकडा आपल्याला शोधायचा आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी पॅटर्न कसं दिलंय बघा, 1 नंतर 3 आहे. है ना? 1 गुणिले 2 केलं तर 2 येतं. मग त्यामध्ये प्लस 1 केलं तर 3 येतं. बरोबर आहे. आता 1 गुणिले 2 केलं प्लस 1 केलं तर 3 आन्सर येतं. मग 3 गुणिले 2 केलं प्लस 1 केलं तर आन्सर किती यायला पाहिजे? 7 यायला पाहिजे. पण आलंय काय? 10 आलंय. बरोबर आहे. मग 3 गुणिले 3 केलं प्लस 1 केलं तर आन्सर येतो 10. ठीक आहे. आता याच्यानंतर काय आहे? 10 आहे. 10 गुणिले 2 प्लस 1 केलं तर 21 येतं. समजलं? मग 2, 3, 2 आणि परत इथे आपण 3 केलं म्हणजे 21 गुणिले 3 प्लस 1 केलं तर आन्सर किती यायला पाहिजे? 64. कळालं? पॅटर्न कसा आहे? गुणिले 2 प्लस 1 गुणिले 3 प्लस 1 गुणिले 2 प्लस 1 गुणिले 3 प्लस 1 असा हा पॅटर्न आहे. मग या पॅटर्न नुसारच आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे. अगोदर मला हे व्यवस्थितपणे खोडून घेऊ द्या. आपल्याला स्पेस पाहिजे थोडासा. आता गुणिले 3 झालेला आहे. तर 64 गुणिले 2 प्लस 1 जर आपण केलं, बेदोनी 4 बेसक 12 है ना? सॉरी बेचोक 8 आणि बेसक 12 यानुसार आपल्याला 129 आन्सर यायला पाहिजे. आलेला आहे. आता 129 गुणिले 3 प्लस 1 केलं तर आन्सर यायला पाहिजे 388. बरोबर आहे? 388 यायला पाहिजे. इथे काय आहे? 356. मग या ठिकाणी आकडा जो आहे चुकीचा तो आहे 356. कारण इथे 388 यायला पाहिजे. बरोबर आहे ना? 388 आलं आणि समजा 388 गुणिले 2 प्लस 1 जरी तुम्ही केलं तर आन्सर 777 बरोबर येतं. है ना? बघा तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा आन्सर बरोबर येतं का? है ना? त्यानुसारच आपल्याला करायचं. 388 गुणिले 2 प्लस 1 केलं तर 300 आपलं 777 हे बरोबर जुळत आहे. पण 356 जुळत आहे का? नाही जुळत आहे. त्यामुळे आपला राईट आन्सर आहे ऑप्शन डी, जो की दोषी आकडा आहे. दोषी आकडा म्हणजे चुकीचा आकडा आहे, जो की पॅटर्न मध्ये बसत नाहीये. समजलं? क्वेश्चन मार्क आला तर मिसिंग नंबर, क्वेश्चन मार्क नसेल तर दोषी नंबर. पुढचा प्रश्न बघा. आता मोठा आकडा आहे थोडासा. ठीक आहे. 40,960, 10,240, 2,560, 640, 240, 10. आता जवळपास बघायला गेला तर पॅटर्न नुसारच समजायला पाहिजे आपल्याला. मोठा आकडा आहे त्यामध्ये कमी 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 होत गेलेला आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी मोठे आकडे असतात तेव्हा म्हणजे ज्यामध्ये स्पेस नाहीये समजा. आता 40, 96, 0 असं असतं तर 3 आकडे आपल्याला सोबत दिलेत. बरोबर आहे. पण इथे एकच आकडा आहे जो मोठा आहे. आणि त्यानंतर बाकीचे पुढचे जे आकडे आहेत ते कमी कमी होत गेलेले आहेत. याचा अर्थ काय? इथे कुठे ना कुठेतरी भागाकार झालेला आहे. बरोबर आहे. मग भागाकार जर आपण व्यवस्थित करून बघितलं तर काय आन्सर यायला पाहिजे किंवा काय पॅटर्न यायला पाहिजे है ना? आता 40,960 है ना भागिले 4 जर आपण केलं तर किती आन्सर यायला पाहिजे? 4 1 4 0 है ना? 4 दोन्ही 8 1 उरला 4 चौक 16 1 किती येतं? 10,240 आहे का? बरोबर आहे. है ना? आता 10,240 ला परत 4 ने भाग दिला तर किती यायला पाहिजे? 4 दोन्ही 8 है ना? उरले किती? 2 उरले 22. राईट? 4 पंचे 20 उरले किती? 2 उरले. झाले किती? 24. बरोबर आहे? 4 सक्कम 24 आणि 0 2,560 आहे का? 2,560 बरोबर आहे. बरोबर आहे ना? यानुसार आपण जर तसंच भागिले 4 असं केलं है ना, म्हणजे 2,560 भागिले 4 तर आपण केलं है ना, तर आन्सर किती यायला पाहिजे? 640 यायला पाहिजे. 640 पॅटर्न मध्ये बसतोय. परत 640 भागिले 4 जर आपण केलं है ना, तर आन्सर काय यायला पाहिजे? आन्सर यायला काय पाहिजे बघा, एकदा करून बघूया आपण है ना. 4 1 4 उरली किती? 2 4 सक्क 24 है ना, आणि झालं 0 160 यायला पाहिजे. आलंय काय? 200. मग यामध्ये दोषी आकडा कुठला आहे? दोषी आकडा 200 आहे. ते क्वेश्चन मार्क आहे का? नाही. क्वेश्चन मार्क असतं तर मिसिंग नंबर काढला असता. इथे दोषी संख्या आहे. दोषी संख्या आपलं 200 आहे. 200 आहे का ऑप्शन मध्ये? आहे. ऑप्शन बी. ठीक आहे. समजलं? पुढे बघा. 2,880, 480, 92, 24, 8, 4, 4 असं दिलेलं आहे. क्वेश्चन मार्क आहे का? नाही. मग हा पण कुठला प्रश्न आहे? हा पण दोषी संख्या ओळखण्याचा प्रश्न आहे. ठीक आहे. आता सेम मागचा जो प्रश्न होता त्याचप्रमाणे इथे पॅटर्न सुद्धा आलेला आहे. कमी कमी होत गेलेली आहे मोठ्या संख्येवरून. राईट? या ठिकाणी पण जर आपण सेम पॅटर्न वापरला
तर उत्तर बरोबर येईल का हे आपण बघूया है ना. 2880 है ना भागिले आपण 480 जर केलं तर आपल्याला एक्झॅक्टली संख्या कितीने भागाकार केले हे आपल्याला कळेल है ना. याचा आन्सर येईल 6. राईट. याचा आन्सर काय येईल 6 येईल. बरोबर. मग आता आपण उतरत्या क्रमाने करत जाऊया. बरोबर आहे. मग 480 ला जर आपण 5 ने भागलं, बरोबर आहे. 480 ला आपण 5 ने भागलं तर 96 आन्सर यायला पाहिजे. राईट. 96 ला आपण 4 ने भागलं तर आन्सर किती यायला पाहिजे 24 यायला पाहिजे. 24 ला आपण 3 ने भागलं तर आन्सर 8 यायला पाहिजे. बघा आता 2880, 480, 96 यायला पाहिजे. त्यानंतर 24 आणि 8 बरोबर आलाय. मग इथे 92 दिलेला आहे. इथे किती यायला पाहिजे 96 यायला पाहिजे. मग क्रम बरोबर येणार आहे. मग त्यानुसार क्रम बरोबर यायला पाहिजे है ना. मग इथे दिले काय 92 दिले. मग 92 ही कुठली संख्या आहे 92 ही दोषी संख्या आहे. 92 ही चुकीची संख्या आहे. ठीक आहे. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए 92. पुढचा प्रश्न बघा लेटर सिरीजचा आहे. आपण लेटर सिरीज वरती सुद्धा काही प्रॅक्टिस केलेली आहे. त्याचे व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ते व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या. तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल. ओके. आता या ठिकाणी बघा असे प्रश्न सोडवण्यासाठी अगोदर आपल्याला रफली A to Z अल्फाबेट्स आणि 1 ते 26 पर्यंत त्यांना नंबर द्यायचे आहेत. बरोबर आहे. जसे की A ला 1, B ला 2, C ला 3 असं दिलेलं आहे. करेक्ट. यानुसार आपल्याला काय करायचं आहे सोडवता येईल व्यवस्थितपणे आपल्याला त्याचं उत्तर काढता येईल. ठीक आहे. आता इथे जर तुम्ही बघाल EJOTYDINSXCH असं दिलेलं आहे. बरोबर आहे. आता E आहे, J आहे आणि O आहे. बरोबर आहे. प्रत्येकामध्ये 4 अल्फाबेट आहेत. करेक्ट. E च्या आणि J च्या मध्ये 4 अल्फाबेट आहेत. J आणि O च्या मध्ये 4 अल्फाबेट आहेत. बरोबर आहे. आणि प्रत्येक अल्फाबेट जे इथे दिलेलं आहे त्याच्यामध्ये 4 चा डिफरन्स आहे. आता TYD बघा. TYD मध्ये आपण आता पाहूया है ना. T कुठे इथे T आहे है ना. इथे Y आहे आणि इथे D आहे. ठीक आहे. T आणि Y च्या मध्ये 4 आकडे आहेत. Y आणि D च्या मध्ये 4 आकडे आहेत किंवा 4 अल्फाबेट आहेत. ठीक आहे. त्याचनुसार INS आणि XCH मध्ये सुद्धा आहेत. आता XCH च्या नंतर काय असेल मग इथे रॅन्डमली कुठलाही असू शकतो. मग आपल्याला ऑप्शन्स मध्ये बघावे लागतील की कुठल्या ऑप्शन्स मध्ये सेम पॅटर्न नुसार डिफरन्स आलेला आहे. ठीक आहे. ऑप्शन ए जर बघाल तुम्ही है ना. ऑप्शन ए मध्ये आपण पाहूया. राईट. मी अगोदर हे खोडतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. ऑप्शन ए मध्ये काय दिलेलं आहे दिलेला आहे M. राईट. M त्यानंतर R आणि W. राईट. यामध्ये 4 आहेत का या ठिकाणी आहेत. या ठिकाणी 4 आहेत का आहेत. ठीक आहे. यामध्ये हा ऑप्शन तर एक्झॅक्टली करेक्ट होतोय. परंतु आपल्याला बाकीचे पण चेक करावे लागतील. MSX आहे का बघा. M 4 आकडे सोडून S यायला पाहिजे पण इथे R आलेला आहे त्यामुळे हा येत नाही. NRWC ऑप्शन बघा. M दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 4 आकडे सोडले तर R येतो आहे. बरोबर आहे. सॉरी N आहे नाही का. N मध्ये 4 आकडे सोडले तर S यायला पाहिजे पण इथे R आलेला आहे. हे सुद्धा चुकीचा ठरतो. NSX N नंतर किती काय आलं पाहिजे R यायला पाहिजे. इथे S आलेला आहे. हे सुद्धा चुकतो आहे. ठीक आहे. अलग लक्षात. सो अशा प्रकारे हे तर आपल्याला कंपल्सरी काढावंच लागेल. त्यानुसार आपला वेळ वाचेल आणि व्यवस्थितपणे सोडवता येतील. कारण एकदाच आपल्याला ते काढायचं नंतर लेटर सिरीजचे कितीही प्रश्न आले तर ते तिथे लागू होणार आहे. तिथे आपल्याला काय होणार आहे तिथे उपयोगी पडणार आहे. ठीक आहे. सो असा हा प्रश्न आहे लेटर सिरीजचा आणि त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए. प्रश्न आहे तुमचा ब्लड रिलेशन वरती इंग्लिशमध्ये असणार आहे. बघा पूर्णपणे आपले कोर्सेसमध्ये सुद्धा जेव्हा लाईव्ह सेशन्स आपले असतील त्यामध्ये सुद्धा आपण पूर्णपणे मराठीमध्येच शिकणार आहोत. बट तुमचे टर्म्स वगैरे जे आहेत तुमचे क्वेश्चन्स तुमचे कन्सेप्ट जे आहेत ते पूर्णपणे इंग्लिशमध्ये असणार आहेत. बट तुम्हाला समजवलं जाणार आहे. तुमचे सेशन जे असणार आहेत ते मराठीमध्येच शिकवले जाणार आहेत. ठीक आहे. मग बघा या ठिकाणी काय विचारलंय की इफ X is the brother of the son of Y's son, then how is X related to Y? म्हणजे X जो आहे है ना तो भाऊ आहे. भाऊ आहे म्हणजे हा मेल झाला. ठीक आहे. ऑफ द सन ऑफ Y सन म्हणजे हा सुद्धा मेल आहे आणि हा सुद्धा मेल आहे. ठीक आहे.
मग समजा हा वाय आहे, त्याचा मुलगा झेड आपण केला आणि त्याचा मुलगा ए आपण कन्सिडर केला. आता झेड आणि ए तर दिले नाहीये, बट आपण कन्सिडर केले. मग ए चा भाऊ कोण आहे? एक्स आहे. एक्स आणि ए, बरोबर, हे भाऊ आहेत. मग यामध्ये विचारलं आपल्याला एक्स आणि वायचं रिलेशन काय आहे. ऑब्वियस आहे, याचा मुलगा हा आणि त्याचा मुलगा ए आणि ह्याचा भाऊ एक्स, म्हणजे हे भाऊ आहेत. ह्यांचे वडील कोण आहेत? झेड, आणि त्यांचे वडील कोण आहेत? वाय. मग आजोबा आणि नातूचं नातं लागतं इथे, बरोबर आहे ना. मग एक्स हा वायचा कोण झाला? हा झाला नातू, ग्रँडसन झाला, बरोबर. त्यामुळे ऑप्शन डी इथे करेक्ट येणार आहे. Pointing to a woman, a girl said, "She is the daughter-in-law of a grandmother of the only son of my father." ओके, काय म्हणते ती की एक गर्ल म्हणते की शी इज द डॉटर इन लॉ. ठीक आहे, ती जी आहे ती कोण आहे? डॉटर इन लॉ आहे, म्हणजे सून आहे. कोणाची? माझ्या ग्रँडमदरची, माझ्या आजीची. ठीक आहे, ग्रँडमदर ऑफ व्हॉट? ओनली सन ऑफ माय फादर, म्हणजे माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाची है ना, जी आजी आहे तिची ही सून आहे. मग ही कोण आहे? किती सोपं आहे बघा. आता ओनली सन ऑफ माय फादर, ओनली सन ऑफ माय फादर म्हणजे एकुलता एक मुलगा आहे. आणि गर्ल सेड म्हटलं इथे, है ना, गर्ल सेड म्हटलंय, बरोबर. म्हणजे तो सन जो आहे तिचा भाऊ असणार आहे. करेक्ट. मग बघा, सन आहे, है ना, आपण त्याला एस करूया, त्याचे फादर, ठीक आहे, म्हणजे एफ करूया. आता ग्रँड मदर म्हणजे कोण? त्याची आई असणार आहे, फादरची आई असणार आहे, है ना, ग्रँड मदर करूया आपण. करेक्ट. आणि ती कोण आहे? डॉटर इन लॉ आहे, म्हणजे त्याची सून आहे. कोण आहे? या ग्रँडमदरची सून आहे, है ना. म्हणजे सून आहे म्हणजे या ग्रँडमदरच्याच कुठल्या तरी एका मुलाची ती बायको असणार आहे, बरोबर आहे. मग ओनली सन ऑफ माय फादर असं म्हटले तर हा तर एक एकुलता एक आहे, हे आपल्याला कळलंय. मग ग्रँडमदरची सून म्हटलं तर ती कदाचित फादरची बायको असू शकते, वाईफ असू शकते, बरोबर आहे. मग फादरची वाईफ ह्या सनची कोण झाली? ही झाली मदर. मदर आहे का ऑप्शनमध्ये? आहे, ऑप्शन ए. समजलं? सो ए त्याचं पॉसिबल आन्सर असणार आहे. इंट्रोड्युसिंग अ मॅन, विमेन सेड, हिज वाईफ इज द ओनली डॉटर ऑफ माय फादर. हाऊ इज दॅट मॅन रिलेटेड टू द विमेन? बघा, इथे समजा 3 व्यक्ती आहेत. इथे एक व्यक्ती आहे जो की मेल आहे, इथे एक आहे जी की फिमेल आहे, आणि इथे एक आहे जी की फिमेल आहे, असं समजा. या दोघी मैत्रिणी आहेत, है ना. 2 नंबर सांगते 3 ला की हा जो व्यक्ती आहे, है ना, त्याची बायको माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे, है ना. हिज वाईफ इज ओनली डॉटर ऑफ माय फादर. आता एकुलती एक मुलगी आहे हे तर सांगितलं, आणि त्यातल्या सांगितलं की माझ्या वडिलांची. आता माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी म्हणजे कोणती? स्वतःच असणार आहे, है ना. याची बायको माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे, म्हणजे ही कोणाची? हा जो व्यक्ती आहे ह्याची बायको कोण असणार आहे? ही स्वतःच असणार आहे, है ना. मग हा व्यक्ती कोण असणार आहे? तिचा हजबंड असणार आहे, है ना. त्यामुळे ऑप्शन डी या प्रश्नामध्ये करेक्ट येतोय. पुढील प्रश्न बघा. अरुण सेड दिस गर्ल इज द वाईफ ऑफ माय मदर्स ग्रँडसन. हाऊ इज अरुण रिलेटेड टू दॅट गर्ल? सोपा प्रश्न आहे बघा. अरुण काय म्हणतोय? अरुण म्हणतोय की दिस गर्ल, जी मुलगी आहे, इज अ वाईफ ऑफ माय मदर्स ग्रँडसन. आता ए ची आई, बरोबर आहे. आता इथं ए करूया आपण, म्हणजे व्यवस्थितपणे समजेल. ए ची आई कोण? आपण बी करूया, ठीक आहे, मदर. करेक्ट. त्यानंतर त्याने काय सांगितले? मदर्स ग्रँडसन. मदर्स ग्रँडसन म्हणजे हा सन आणि ह्याची याचा मुलगा, ठीक आहे. आपण सी करूया, सन, ठीक आहे. मग बी आणि सी कोण झाले? हा ग्रँडसन झाला, आणि बी कोण झाली? ही ग्रँडमदर झाली, ठीक आहे. मग याची बायको, सी ची वाईफ, समजा डी आपण करूया, ठीक आहे. आपण डी करूया, म्हणजे डी ही काय झाली? वाईफ झाली. कोणाची? सी ची. करेक्ट. आणि सी चे वडील कोण आहेत? ए, राईट. मग अरुण जो आहे तो सी चा वडील आहे, बरोबर. मग मुलाची बायको ही कोण झाली? सून झाली. मग सुनेचा ए कोण आहे? है ना, अरुण तिचा कोण लागला? फादर इन लॉ, सासरा झाला, बरोबर आहे ना. सो ऑप्शन बी या ठिकाणी करेक्ट येतोय.
आता पुढचा प्रश्न बघा, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडंसं शॉक होईल. त्याच एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला परत एकदा तसा प्रश्न मिळालाय. वाईल इंट्रोड्युसिंग अ गर्ल ॲट अ पार्टी, अनिल सेड, अनिलने सांगितले. आता काय म्हटलंय? शी इज द वाईफ ऑफ माय मदर्स ग्रँडसन. सिमिलर प्रश्न आहे ना, है ना? सिमिलर प्रश्न आपल्याला बघायला मिळतो ना. हाच फायदा होतो जेव्हा तुम्ही PYQs डिस्कस करता किंवा PYQs प्रॅक्टिस करता. रिपीटेड क्वेश्चन्स कुठल्या टाईपचे येत आहेत एक्झामिनेशन मध्ये ते आपल्याला कळतं आणि आपण त्या पद्धतीने प्रिपरेशन करत असतो. आलं लक्षात? त्यामुळे बघा, या ठिकाणी सुद्धा सेम आन्सर येणार आहे, फादर इन लॉज, कारण मागचा प्रश्न जो आहे तसाच हा प्रश्न आहे, है ना? शी इज द वाईफ ऑफ माय मदर्स ग्रँडसन. ओके, सेम प्रश्न आहे. सो फादर इन लॉ, सासरा, याचा राईट आन्सर आहे.